महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शेवाळे येथील अंगणवाडी सेविका पदभरतीत आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप। 5 वर्षांपासून महिलेकडून लाखो रुपये उकळल्याचा दावा, चौकशी न झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहनाचा इशारा। शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये सेविका पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक व अनियमितता झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया न राबवता आर्थिक व्यवहार करून संबंधित महिलेकडून रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। शेवाळे येथील रुपाली संजय माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविका पद गेल्या 5 ते 6 वर्षापासून रिक्त असून या काळात मदतनीस कर्मचाऱ्यांकडूनच कामकाज सुरू होते। दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी त्या व त्यांचे पती शिंदखेडा येथील एकात्मिक बालविकास कार्यालयात सीडीपीओ यांची भेट घेण्यासाठी गेले असता कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगून भेट टाळल्याचा आरोप आहे। यानंतर गावातील कार्यकर्त्यांसह एकात्मिक बालविकास अधिकारी रवींद्र मराठे यांची भेट घेऊन रिक्त पदावर नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची विनंती करण्यात आली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी एका जागेसाठी लोक लाखो रुपये देतात असे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। यानंतर विविध माध्यमातून दबाव टाकत बोरीस येथील प्रदीप साहेबराव पाटील व विनोद दंगलमाळी यांच्यामार्फत 50,000 रुपये रोख तसेच अमराळी फाटा येथे 20,000 रुपये घेतल्याचा आरोप रुपाली माळी यांनी केला आहे। कोणताही अधिकृत जावक क्रमांक नसलेली आदेश प्रत न देता त्यांना अंगणवाडीत रुजू करण्यात आले। त्यांनी 5 ते 6 महिने काम केले व त्या काळात नियमित मानधनही मिळाले। मात्र साधारण 1 वर्षानंतर कोणतेही लेखी कारण न देता कामावर येऊ नये असे सांगण्यात आले। त्यानंतर पुन्हा शिंदखेडा एकात्मिक बालविकास कार्यालयात बोलावून आदेशावर जावक क्रमांक टाकण्यासाठी आणखी 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली। ही रक्कम भरण्यासाठी घरातील सोनं मोडून पैसे दिल्याचेही त्यांनी सांगितले। तरी सुद्धा आज तागायत त्यांना कायमस्वरूपी सेविका म्हणून रुजू करण्यात आलेले नाही। या संपूर्ण प्रकारामुळे रुपाली संजय माळी व त्यांच्या पतीची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून गेल्या 5 वर्षापासून त्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणाची धुळे जिल्हा एकात्मिक बालविकास अधिकारी व शिक्षण विभागाने तात्काळ सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। तसेच रुपाली संजय माळी यांना शेवाळे येथील अंगणवाडीमध्ये सेविका पदावर तात्काळ रुजू करावे अशी मागणी करण्यात येत आहे। जर या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घेण्यात आली नाही तर दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असून या संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। केली होती नाही देऊन टाकले त्यांनी जे पैसे जसं सांगत गेले तसं आम्ही ऐकत गेलो, त्यांचे पैसे देऊन गेलो। आम्हाला काम होऊन जाईल भाई, असे नाही आम्ही गरीब माणसं सांगू नका कोणाला असं सांगत होते, पण देऊन दिले, सांगायचं नाही। तुम्ही ड्युटीवर हजर झाले बरोबर, आणि त्यात किती दिवस तुम्ही हजर होते, तुम्हाला पगार मिळाला का? पगार 4 महिन्याचा पगार टाकला सर। 2021 मध्ये यांनी हजर बिना जावक क्रमांक देताना यांनी आम्हाला हजर करून घेतला साहेबांनी तोंडी फोनावर। तुम्ही मॅडमांना बोलतो बा मदतीत मॅडमांना तुम्ही शाळेवर हजर व्हा, मग ते जावक क्रमांक वगैरे तुम्ही मी पाहून गेल नंतरचं जे काय ते, फक्त तुम्ही शाळेला मदत करा आम्हाला। मग मी मिसेसला पुढे शाळेवर हजर केलं। यांनी 4-5 महिने करोनाचा पिरियड होता, 5-6 महिने गेले घरा शेजारीच अंगणवाडी मदतनीस बाई जोडी बसायचे, जायचे, खोलायचे, पोरांना खाऊ वगैरे वाटायचे। परत साहेबांचा 5-6 महिन्यानंतर फोन आला तर तुम्ही कामावर हजर होऊ नका, आमचं थोडं कोर्ट मॅटर चाललेलं आहे या जागेसाठी किंवा भरतीसाठी कोर्ट मॅटर लागलेलं आहे। शिव मॅडमांनी सर्व तक्रारी दिलेली तालुक्याच्या सर्व शाळांवर जी नवीन भरतीची प्रक्रिया आहे असं म्हणून आम्ही घरी जाऊन गेलो। परत मग साहेबांना 2-3 महिन्यात ते शेवाडे मार्ग साखरेवरून तारीखवर जायचे, ते धुळ्याला 2-3 वेळा त्यांना रस्त्यावर बी भेट घेतली। साहेब ही आमचं कामाचं काय लावलं, मग कोर्ट मॅटर आहे, मग त्याचे बोलताना मी 2-3 वेळा फोनवर बी रेकॉर्डिंग केलेली साहेबांची, माझ्याकडे रेकॉर्डिंग बी आहे। साहेब बोलले ते तुमचे पैसे घेतलेले आहेत दादा, मी व्याजासहित परत देईल, तुमचं जर काम झालं नाही त्याचे बापाचे आवल्यात 2 राहील म्हणे, असं सुद्धा मला साहेब बोललेले आहेत। तुमच्या त्यांच्या जागेवर कोणाला त्यांनी कोळवळकर मॅडम म्हणून आहेत ते ठेलारी समाज, ते व्यक्तीला बी त्यावेळेस त्यांनी खोटी ऑर्डर दिली
ती ऑर्डर देऊन ते बी इथं ऑफिसला येत आहेत. एकाच जागेसाठी दोन दोन ऑर्डर दिलेल्या आहेत त्यांनी. आता ती जागा रिक्त आहे का? कोण रिक्त ती आहे? जागेवरती बाई समोरची व्यक्ती बी कामावर नाही, आम्ही बी नाही कामावर आहे. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.